तत्पर असणारे व आपल्या शाळेचा झेंडा जिल्ह्यापर्यंत पोहोचवणारे व माझी शाळा मुख्यमंत्री शाळा या कार्यक्रमातून एवढी झटपट केली असे आपले सर्व आदर्श शिक्षक व माझ्या बंधू भगिनींनो व बालमित्रांनो, स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज 15 ऑगस्ट या दिवशी आपला भारत स्वतंत्र झाला। आज स्वातंत्र्य होऊन आपल्या देशाला 78 वर्ष पूर्ण झाली। आपल्या देशासाठी खूप थोर नेत्यांनी बलिदान दिले, त्यामुळेच आपण हा दिवस आज सोन्याचा दिवस बघत आहोत। 15 ऑगस्ट दिनाचे औचित्य साधून सर्व शिक्षक आणि पाटील मॅडम यांनी महिला पालक मेळाव्याचे आयोजन केले, त्याबद्दल त्यांचे सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद मानते। कारण या मेळाव्यामुळे महिला एकत्र आल्या, नवीन मातांना धाडस निर्माण होतं। निपुण भारत अभियान म्हणजे निपुण भारत हे नाव मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला असं वाटलं की हे रिकामच काम असेल, पण ज्यावेळेस मी निपुण भारत कार्यक्रमामध्ये आली त्यावेळेस मला असं वाटलं की म्हणजे मुलांना बराच फरक वाटला। या कार्यक्रमामुळे शिक्षक आणि पालक यांच्यातील संवाद वाढतो, कारण ज्यामुळे आपल्या मुलामध्ये काही कमतरता असती तर निसंकोचपणे शाळेत येऊन आपण आपल्या मुलगा कशात कमी आहे, कशात तो आपला काय, आणि सर आपल्यासाठी म्हणजे आपल्या शाळेतील आदर्श सर हे नेहमीच आपल्यासाठी कार्यरत आहे। त्यामुळे कुठलीही शंका न मानता शाळेत येऊन आपल्या मुलांच्या प्रगतीविषयी आपण सरांसोबत चर्चा केलीच पाहिजे। माझ्या मुलीचं सांगायचं ठरलं तर माझी मुलगी ही आराध्या 1 वर्ष कन्नडला मदरगंगा येथे शिकत होती। ज्यावेळेस माझी मुलगी तिथे शिकत होती त्यावेळेस तिचा RT मधून नंबर लागलेला होता। RT म्हणजे 10वी पर्यंत सरकार शिक्षण करत असतं, म्हणजे आपल्याला 1 रुपया सुद्धा लागत नाही इंग्लिश मीडियमला। असं असताना सुद्धा आम्ही असा निर्णय घेतला की ज्या मुलांना समोर भविष्यामध्ये MPSC करायची आहे ते मुलं इंग्लिश मीडियमची मुलं सक्सेस होतच नाही। कारण आज MPSC मध्ये आपण जर बघितलं MPSC UPSC मध्ये 90% मुलं ही मराठी शाळेमधली असतात। पोलीस भरती असो वा इंग्लिश मीडियमची मुलं सक्सेस होतच नाही, कारण आज MPSC मध्ये आपण जर बघितलं MPSC UPSC मध्ये 90% मुलं ही मराठी शाळेमधली असतात। पोलीस भरती असो वा MPSC UPSC असो, म्हणजे इंग्लिश मीडियम हे फक्त नावाला राहिलेलं आहे। कारण परत म्हणजे पहिल्यासारखेच आता गावातील शाळा सुद्धा म्हणजे बऱ्याच ठिकाणी चालू होणार आहे। आपल्या इथे तर 100% पूर्ण शाळा चालू आहे। माझे मोठे बंधू गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती बुलढाणा येथे कार्यरत आहे। त्यांनी मला विचारलं की एवढं फ्री शिक्षण असताना तू तुझ्या मुलीला का काढते इंग्लिश मीडियमवरून? म्हणलं MPSC जर करायची असली म्हणलं तर जो अभ्यासक्रम असतो मराठी शाळेचा, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे विषय समजून सांगितले जातात। भोकनपट्टी आहे ज्या म्हणजे इंग्लिश मीडियम मध्ये इतिहास जर शिकवायचा झाला आपल्या शिवाजी महाराजांचा तर तो मुलांना पाठांतर करावा लागतो। पाठांतर केलेलं हे भविष्यात ध्यानात राहत नाही, आणि जे आपल्या मराठी शाळेमध्ये शिकवले जातं, मला तरी वाटतं आपल्याला आपल्या सरांनी शिकवलेला शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्णपणे लक्षात आहे। म्हणून मी हे माध्यम निवडलं, कारण मी प्रत्येक माता आणि
नाही म्हणे. मग आम्ही म्हटलं तिला सर वाचता सुद्धा येत नाही. तर आमचे देशले सर म्हणाले की ही सर्व जबाबदारी मी घेतो. मग नंतर आम्ही थोडे नाराजच होतो, कारण असं वाटलं वर्गातील सगळी मुलं लिहितात वाचतात आणि आपल्या मुलीला काही येत नाही. पण आपल्या देशले सरांनी 15 दिवसात आमच्या आराध्याला असं वाचायला लिहायला शिकवलं. मला तरी वाटतं का वर्गात 1 नंबर असेल आता वाचण्यामध्ये. ज्यावेळेस NSC ची परीक्षा होती, फॉर्म भरायचा होता, त्यावेळेस सर म्हणाले ताईचा फॉर्म भरायचा आहे. तरी आम्ही म्हटलं नाही सर तिला जमणार नाही. सर म्हणे प्रयत्न तर करू द्या, मी आहे. देशले सरांनी तिचा फॉर्म आलेलं होतं. म्हणजे आम्ही इतकं वाढवून गेलो की जी मुलगी लिहिता वाचता येत नव्हती त्या सरांनी तिला 7 महिन्यात लिहिता वाचता आलं आणि तिचा NSC मध्ये नंबर आला. कारण हे या परीक्षेचं आणि ह्या आराध्याचं सगळं श्रेय हे आम्ही तिच्या सरांना म्हणजे देशले सरांना देतो. जसं कुंभार मडकं घडवतं तसंच देशले सरांनी आराध्याला घडवलं. कारण आपली शाळा आदर्श आहे म्हणतात, शाळा आदर्श आहे, पण त्याआधी शाळेतील शिक्षक आदर्श लागतात. कारण शिक्षक जर आदर्श नसते तर शाळा आदर्श झालीच नसती. आम्ही नवीन मातांना सुद्धा सांगू इच्छिते की आपण बिनधास्तपणे शाळेत येऊन आपल्या मुलांची चौकशी करून सरांना बोलून घ्यायचं निसंकोचपणे. एवढे बोलून मी थांबते. जय हिंद जय भारत. परीक्षेला गेली कन्नडला. कितीतरी दिवसापासून फ्रेश वाटतं का तू साबण असं लावल्यावर? वाटते का तुम्हाला काळा काळा का नाही? नाही काळपट काळपटच वाटते.